2023 प्लस टॅक्सेस. गुड मॉर्निंग गाईज. एकदम इंटरेस्टिंग प्रश्नाचं उत्तर आज भेटणार आहे की GT 650च्या फर्स्ट सर्व्हिसिंगला किती खर्च येतो. मी खूप साऱ्या व्हिडिओज बघितल्यात, खूप सारे सगळे छोटे छोटे शॉर्ट्स बघितलेत. कोण प्रत्येकजण वेगवेगळे त्यांच्या हे सांगतोय, पण आज आपण बघू इथे की GT 650च्या फर्स्ट सर्व्हिसिंगला किती खर्च येतो. तर चला आजच्या ब्लॉगला सुरू करूया. थोडंसं लांब जायचं आपल्याला, तर मग हेल्मेट तर घ्यायलाच लागणार आहे. आणि दम लागला मला सकाळ सकाळी. आमच्या इथून आहे पुणे ऑलमोस्ट किती किलोमीटर असेल का, आम्ही 50-70 किलोमीटर आहे. तर 70 किलोमीटर जायचं आपल्याला. सकाळी जेव्हा इथं कोल्ड स्टार्ट देतो, तर इथं कोल्ड स्टार्ट कमीत कमी ना 1.5 मिनिटाच्या वर चालतो. यशच्या V900 पण 1.5 मिनिटाच्या वर नाही, पण 1.5 मिनिटं लागतात. त्यावर टाइम लागतो. 2000 years later. जर 1.5 मिनिटं पण झालाय, 1.5 मिनिटं झाले तरी कोल्ड स्टार्ट अजून संपलेला नाही. अजून पण इंजिन असा घर्र करतो. हा झाला आता थोडासा शांत आला. किती रनिंग झाली बा? 476.8. 500ला सर्व्हिसिंग आहे. माझ्यासोबत चेतन येतोय. चेतन त्याची एक्सपर्ट घेऊन येतोय आणि आम्ही दोघं पुण्याला जाणार. कारण ही एकदा सर्व्हिसिंगला टाकल्यानंतर आपल्याला फिरायला गाडी पाहिजे थोड्या वेळासाठी. कारण 3-4 तास जर लागले येईल तर आपण काय करणार. तर मग चलो. आता फक्त 10 मिनटं पण गाडी चालवली. चेतन पेट्रोल भरायला गेला कारण त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं. मी माझा पेट्रोल लोणावळ्यातच भरणार आहे. तर गाईज ही आमची नेहमीची जागा आहे. जर तुम्ही लोणावळा जात असाल तर मग कॉफी वगैरे प्यासाठी कुठे थांबणार असाल तर लक्षात ठेवा, बायकर्स फूड पॉईंटला थांबून इथे कॉफी पिल्याशिवाय पुढे जाऊ नका. कारण आमचा संदीपला एक गोड वर्ग आहे, एकदम भारी कॉफी बनवतो. या रोडला ह्या जवळ लागतो ना गो स्लो तिथे. हां इथे राजमाची पॉईंट उतरल्यानंतर जेव्हा आपण खाली जातो ना तिथे आहे बायकर फूड पॉईंट. अँड चिअर्स फॉर माय फर्स्ट राईड विथ जिटेश्वरी. अरे वा. आणि चेतनेश पण आलेला आहे. लवकर आला तसा भाई. चेतनने बा काय गाडी काय मॉडिफाय करून ठेवली. एक नंबर. चेतनच्या भावानी, छोट्या भावानी मॉडिफाय केली. हेडलाईट वगैरे सगळं मॉडिफाय केलं गाडीला. यो बॉय. लावतात कसं रे? मला हे अजून लावता येत नाही, माहिती आहे का तुला? लावता मी हेल्प करतो. तर मग आपल्याला आता 10 वाजेपर्यंत पोचायचं आहे. वाटत तर नाही पोचू, बघू.
पोचले तर पाहिजे. त्यांनी आपल्याला किती वाजता बोलवलं माहिती आहे का? किती वाजता? सांगितलं होतं 9:30 पर्यंत टच व्हा. 9:30. जय माहेश्वरी. लावून द्या. गाडी घेतली सगळं केलं. हेल्मेटचा स्ट्रॅप लावता येत नाही भाई मला. घेतो गाडी. तर हा गाईस, आपण हिचं आता ना नामकरण करू. आपण हिचं नाव ठेवू जिटेश्वरी. जिटेश्वरी कसं ऐकायला भारी वाटतंय, तर मग नाव फिक्स आजपासून जिटेश्वरी. चले लवकर हो पुढं. चलो. तर गाईस गोप्रो नाही आहे. गोप्रो नसल्यामुळं लय प्रॉब्लेम लय प्रॉब्लेम. असं वाटतं काय म्हणजे मोठं ब्लॉगिंग खायच नाही. मोठं ब्लॉगिंगसाठी तुम्हाला चालवताना मी जास्त दिसणार, जास्त काय नाहीच दिसणार आहे, कारण माझ्याकडे गोप्रो नाही आहे. गोप्रो घ्यायचं आहे आपल्याला, घेऊ आपण लवकरच गोप्रो. तोपर्यंत असंच बघावं लागेल. आय एम सो सॉरी. आता गाडी पेट्रोल पंपामध्ये आणून मी थांबवली आहे, कारण पेट्रोल भरायचं आहे. आता जास्त नाही पेट्रोल भरत, 1000 रुपयाचंच पेट्रोल भरतो आहे, कारण तिकडे गाडी सर्व्हिसिंगला द्यायची आहे. सर्व्हिसिंगमध्ये काय माहिती काय पेट्रोल तर काढणे ना पाहिजे, म्हणून 1000चंच भरतो. आणि मग येताना आपण मग टँक फुल करू. तर गाईस तुम्हाला सांगतो, जर रायडिंगच्या नावाखाली काळे शर्ट घालून असे वाकडे पाय ठेवून वाकड्या तिकड्या गाड्या चालवत जाऊ नका. हातात ग्लव्स घाला, नाही तर लवण्या लाल होतील. आणि किट पण घाला. ॲटलिस्ट म्हणजे लेवल 2चं तर जॅकेट आणि ग्लव्स पाहिजेत, म्हणजे पाहिजे. आणि उगाच शायनिंग नका मारू, रायडिंग खाऊ नये. पर्सनल एक्सपिरियन्स. रॉयल एनफील्ड लिहिलंय बघ, प्रिंटिंग आहे भाई, टेन्शन नको तू. गाडी आपली तिथे कसं आहे चेतन, अरे काढतात कसं, ते काढतात कसं, इथून सुरुवात आहे. चेतन भाई जॅकेट काय बोलतो, सॉरी ग्लव्स घालून निघाला. मला आता कळते काय घालायचं असं. ते बघ इथं लिहिलंय बघ, रॉयल एनफील्ड. नीट बघितलं तर कळतं बघ. तर रॉयल एनफील्ड बावदान लावलं आम्ही. तर बॉईज आपण इथे ऑलरेडी रजिस्टर करून आलो. आपल्या गाडीचा नंबर आणि आपलं नाव लिहिलेलं आहे. सिद्ध मोटर्सची काय बोलतात त्याला, प्रोसेस जरा लेंदी आहे. रजिस्टरमध्ये आधी नाव लिहायचं, त्यानंतर इथलं एक एक्झिक्युटिव्ह आपली गाडी घेतं. आणि ह्यांच्याकडे एकच एक्झिक्युटिव्ह आहे, एकच एक्झिक्युटिव्ह एकावर एक गाडी बघतो. आणि रजिस्टरमध्ये भरल्यात गाड्या 10, आतमध्ये शोरूममध्ये पण जाम गाड्या आहेत. हे बघा, फायनली जवळपास अर्धा तासाच्या वरच आपली गाडी त्यांनी घेतलेली आहे. आणि गणेश जो आपला एक्झिक्युटिव्ह आहे त्यांनी गाडी घेतलेली आहे. म्हणतं गाडीची चावी इथंच ठेवून जा. इथं कोण पण येतं, ठेवून जायची की नाही का समजत नाही. आणि बघा इथं कारस्पा पण आहे. चेतन द बॉस थोडासा वैतागला आहे, कारण एवढा टाईम लागत नाही. लिटरली आपल्या कारच्या सर्व्हिसिंगला पण गेलं ना, ठीक आहे चावी सांगतो फोनवर काय ते असं असतं रे. हे काय लय टाईम लागतो इथं. जाम गाड्या वेटिंगला आहेत, 200 कोटी गाड्या आहेत सर वेटिंगला. आता चेतनची गाडी घेऊन आम्ही निघालेलो आहेत. चेतन गॅगूक गाडी चालवत आहे, कारण ना चेतनच्या गाडीची हाईट आहे ना भरमसाठ आहे. खरं सांगायचं खरं तर आमच्या आई शपथ पाय पुरत नाही बाईकवर. कारण चेतनच्या भावानी म्हणजे चेतननी तिची हाईट एकदम मॅक्सिमम ह्याला ठेवलेली आहे, लेवलला ठेवलेली आहे. आणि काय बोलतात त्याला, आणि त्यांनी सीट पण चेंज केलेली. सीट चेंज करून एवढी उंच सीट टाकली आहे काही हिशोबच नाही. आता आपण कुठे झालं MIT. गोप्रो असतो ना, एवढा कंटेंट असतो ना आपल्याला. हा ना, अरे गोप्रो असतं तर मजा झाली असती.
गोप्रो नाव ऐकलं ना मला नुसतं रक्त खवळतो, घेऊनच टाकतो बा आता काय राईडचा एवढा एक्सपिरियन्स नाही त्यामुळं तो घेऊ का नको होत होतं. पण मला असं वाटतं गोप्रो घ्यायलाच लागेल, कारण गोप्रो नाही तर मजा नाही ना रे. आणि हे कशाला टाकलंय हे, म्हणजे ब्रेक दाबला तोंड नको आपल्याला म्हणून काय वारंवार खरंच त्यासाठी आहे. हा काय ऑफरोडिंग अच्छा ऑफरोडिंग आपण आपला शोरूम जिथून आपण बाईक घेतली सारे बंद पडते सारखी. अरे ते हे पण कमी केलं रे ॲडिटिंग का. ॲडिटिंग जास्त ठेवायची नाही तर ती सारखी बंद पडत राहायची. बघ परत बंद पडली. 5 कोटी वेळा बंद पडलेले मित्रांनो, सॉरी 5.5 कोटी वेळा. मला वाटतं दिदीची ॲक्टिवा लद्दाखला जाऊन आले, म्हणजे लद्दाखचा फ्लॅग लागला गाडीवर. हो बाई दिदीच्या नादा आपण घुसलो असतो रिक्षामध्ये. पुण्यात ते कोण फिरतात ते काका, ते पोलीस का ते काय काका त्यांचं नाव, हा ते नाही का अडवतात लोकांना. सायलेन्सर चुकीचा टाकलाय, गाडीला फिल्म लावली, गाडीवर पोलीस कसं लिहिलंय, पोलीस आहात का तुम्ही. हा ही बघा आमदाराची गाडी, ही बघा आमदाराची गाडी म्हणतात गाडी. त्या काकांना असं मला सांगावंसं वाटतंय, काका तुम्ही बुलेटच्या त्या डुकडुक सायलेन्सरवर जरा बघा, कारण बुलेटवाले जरा तसे ॲग्रेसिव्ह असतात. मला वाटत नाही, मला तर वाटतं ते तुम्हालाच पकडतील कोपऱ्यात. तरी प्रयत्न करून बघा. अरे बाप रे बाप. आम्हाला बर्गर किंगला, कारण ब्रिटिशला लागले भूक. मी थोडंसं खाऊन आलेलो, मी एक पराठा खाऊन आलेलो, पण ब्रिटिशने काहीच खाल्लं नव्हतं. मग आता आम्ही बर्गर किंगमधनं थोडंसं काहीतरी खातो आणि थोडा टाईमपास करतो आणि मग निघतो. मला माहीत पण नाही की तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही. गाईज बिलीव्ह नाही करणार तुम्ही, 2 बर्गर, 2 कोक फ्लोट, नगेट्स, हे सगळं चेतनने किती रुपयात ऑर्डर केले. चेतन किती रुपयात केलं ऑर्डर. 300 रुपयात ऑर्डर केले. काय माहिती कुठले कुपन कोड वापरले, काय वापरले. चिकन बर्गर, हे अंगठ्या विसरून जायचं होतं. हां चिकन बर्गर ते पण हेलोडो असं भारी वाटतात आपले क्यूट. सो गाईज आता आम्ही निघालो आहे त्या बर्गर किंग वगैरे सगळं करून. बर्गर किंगमध्ये आम्हाला 2 तासापेक्षा असं बसून मग दिलं, छानपैकी हाकलेलं आहे. आणि मग आता चेतन बाईक स्टार्ट करतो. चेतन बाईक आय शपथ हेअरस्टाईल बघा गाईज, हेअरस्टाईल बघा खतरनाक हेअरस्टाईल. इट इज समोसा पोंगशे हेअरस्टाईल, एकदम कडक. काढ अरे इकडून काढ ना. हे जो बघून तुम्हाला कळत असेल मी कुठे उभा आहे. डेंजर ॲडव्हर्टाइजमेंट व्हायचं, फ्री ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे. लघुशंका काय लघुशंका चलो. मायला 2 जण राहतील त्याच्या पॅन्टीत. तर आता आम्ही पुणे भ्रमंती चालू केली आहे. कोगीच्या कोगी उन्हात आणायचे फिरतोय, पण जाऊ दे मजा येते. आता आपण पोचलो रॉयल एनफिल्डला परत, कारण आपली गाडी झालेली, त्यांचा कॉल आलेला आपल्याला. आणि मग आता आपली गाडी रिसीव करायची. गाय आपल्या GTचं बिल झालेलं आहे 3023 प्लस टॅक्सेस. मला माहिती तुम्हाला दिसतंय की नाही, 3023 प्लस टॅक्सेस बिल झालेलं आहे. तसं बघायला तर सर्व्हिस त्यांची काय मला माहिती नाही कशी केली, पण थोडीशी लॅगी सर्व्हिस आहे. बोलायला खूप हंबल आहेत, बोलायला खूप काइंड आहेत, पण असं सांगावं लागतं हे ते बाकी काय ना. बाकी हे बघा, हे आहे बिल 3022 प्लस 441.
आणि गाडी वॉश केली म्हणतात ते, पण हे गाडीवर जरा भयंकरसे डाग आहेत का, म्हणजे कसले डाग आहेत, पाणी वाणी पडलं असेल कसं तरी. जाऊ दे, ठीक आहे चल. हा ठीक नाहीये, हा नुसतं धुवून पाणी मारून ठेवून दिली वाटतं, सगळीकडे डाग आहेत. हार्ड वॉटर. आता आपल्याला घरी जाऊन मस्त की फोम वॉश करायला लागेल बहुतेक. ओके, तर हे आहे फायनल आपल्या GTचं बिल. आता इथून आपण निघूया घरी. चलो बॅक टू 100 किलोमीटर.